समाजाच्या प्रत्येक गोष्टीचं दार लाईव्ह मध्ये उलगडते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कविता कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मस्के मॅडम, ॲडव्होकेट अपर्णा पदमाळे, विहारचे सरपंच सौ पूजा मारकड, विस्तार अधिकारी मुनीनाथ टाकले, विस्तार अधिकारी नितीन कदम, केंद्र प्रमुख आदिनाथ देवकते, विषय तज्ञ कैलास जाधव प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पोद्दार यांनी केले। खेळ पैठणीचा कार्यक्रमात अनुराधा शिंदे, मनीषा आव्हाड, अनारसे मॅडम यांच्यातर्फे संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे, उखाणे घेणे, बाटलीत पाणी भरणे हे खेळ घेण्यात आले होते। यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकळे, डॉक्टर कविता कांबळे, एपीआय मस्के, पदमाळे मॅडम यांचे हस्ते प्रथम 3 क्रमांकांना पैठणी, द्वितीय क्रमांक जेवणाचे डबे, तृतीय क्रमांक मेकअप बॉक्स असे पुरस्कार देण्यात आले। डॉक्टर कविता कांबळे यांनी आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांनी नाळेवस्ती सारख्या छोट्या शाळेत हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष पोद्दार, शिक्षिका अनुराधा शिंदे यांचे अभिनंदन केले। यावेळी प्रमुख मान्यवरांचे हस्ते आयडीबीआय बँक शाखा करमाळा यांनी शाळेस दिलेल्या संगणकांचे आणि संगणक म्हणजेच कॉम्प्युटर कक्षाचे उद्घाटन केले। या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामस्थ, युवक मित्र उपस्थित होते। आभार अनुराधा शिंदे यांनी मानले। माता भगिनीचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला आहे आणि निश्चितच आपल्याला स्वर्ग सुखासारखी प्राप्ती या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे। तरी आपण दोन्ही शिक्षकांचे मी आभार मानतो। बरोबर आमचे सहकारी कदम साहेब, या गावचे नागरिक, त्याचबरोबर आमचे कोर्टी केंद्राचे केंद्र प्रमुख देवकते सर, त्याचबरोबर आमचे विषय तज्ञ कैलास जाधव सर, या गावच्या प्रथम नागरिक मार्फत आहे, त्याचबरोबर या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित माता भगिनी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो आणि धन्यवाद।